मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। जळगावपासून 65 ते 70 किलोमीटर अंतर, भुसावळ रेल्वे जंक्शन, मध्य रेल्वेचं 35 किलोमीटर अंतर आणि मध्य प्रदेशची बॉर्डरवर आमचं गाव आहे। इथून बऱ्हाणपूर 20 किलोमीटर, रेल्वे स्टेशन 2 ते 2.5 किलोमीटर दूरवर माझं कार्यालय आहे। गाव पण दूरवर आहे, बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर। आणि आपण आपल्या खाजगी वाहनाने याल तर पहिले बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या। डाव्या बाजूला अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स ही 2 शॉप मोठी सराफ बाजारात आहे, नजरेच्या आत। यांच्याकडे आपण जाऊन माझी चौकशी करू शकतात। आतमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं गुरुजींना भेटायचं आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। तिथून एक आपण पापणी लवत नाही इतक्याच अंतरावर आहे। लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी कार्यालयाची मागची बाजू आहे। ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात। लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे ते विक्रम बोरकर ज्वेलर्स आणि गणेश ज्वेलर्स यांच्या समोर आहे। आणि बाजूला जर आपण पाहायला गेले तर डाव्या हाताला एकाच रांगमध्ये अलंकार बोरकर ज्वेलर्स हे आहे रांगेत। आणि फुलंवाले बसले तिथून जी लहान गल्ली आहे, बोळ आहे, ते मागची बाजू बोरकर गुरुजी माझं कार्यालय। बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो, सुट्टी असते, कामकाज बंद असते। प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळा असतो। आपण स्वागत करूया तुमचं। आणि आपल्याला यायचं असेल तर अगोदर मोबाईल करून या। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही जगभरात शाखा नाही आणि माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही हे लक्षात घ्या। मी स्वतः मार्गदर्शन करत असतो। प्रत्यक्ष भेट मी देतो, व्हॉट्सअपवर मार्गदर्शन आहे। बुधवारी कार्यालयाला सुट्टी आहे। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझे आजपर्यंत 1.5 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झाले विविध वर्तमानपत्रातून, दिवाळी अंकातून पण 5-6 दिवाळी अंकातून, वार्षिक भविष्य, व्यापारी भविष्य, इतरत्र ज्योतिषशास्त्राविषयी लेख प्रसिद्ध झालेले आहेत। राजकारणाचं भविष्य, तेजीमंदी, व्यापाराचं, सगळ्या वस्तूचं भविष्य, कोणाला हवं असेल तर घरपोच आम्ही देत असतो। व्हॉट्सअपवर आम्ही टाकून देतो, आपण त्याची प्रिंट काढू शकतात। जन्मपत्रिका आम्ही बनवित असतो। जगभरामध्ये आपण कॅम्प्युटरची पत्रिका बघितली तर ती असत्य असते, खोटी असते। जे कॅम्प्युटरमध्ये भरलं असेल त्याची, ज्या मुखपृष्ठावर जन्मांक जन्माक्षर लिहिलेलं असते ती जन्मपत्रिका नसते। जन्मपत्रिका करणारे फार थोडे मुठ्ठीभर लोक आहेत। आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते, दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही। म्हणून आपल्या पत्रिकेमध्ये सगळ्या समस्याची पत्रिका वेगवेगळ्या असायला हवे। आरोग्याची पत्रिका वेगळी हवी, त्याच्यावरून आरोग्य कळते। विवाहाची पत्रिका वेगळी हवी, त्याच्यावरून विवाह कळतो। शिक्षणाची पत्रिका वेगळी हवी, त्यामुळे शिक्षण कळते। म्हातारपणाची वेगळी पत्रिका हवी, त्यावरून म्हातारपण कळते। भाग्याची पत्रिका वेगळी हवी, त्यामुळे भाग्य कळते। आणि यंत्रसिद्धी पण द्यायला हवी, मंत्र पण द्यायला हवा, उपासना आराधना पण सांगायला हवी। अशी विस्तृत पत्रिका आपल्याला हवी असते। आमच्याकडे आता मी आहे तो पत्रपत्रिका करणार, याच्यानंतर माझा वारसा चालवणारा कोणी नाही, हे लक्षात घ्या। असो, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। ही माझी पत्नी असली तरीही ती माझी गुरुवारी आहे। तिच्याचमुळे मी ज्योतिषी झालो हे लक्षात घ्या। आजही आम्ही जे मार्गदर्शन करतो हे तिच्याच शिकवल्यामुळे आहे। तिची काही ग्रंथसामुग्री नाही आहे, परंतु लिखित स्वरूपात जे काही तिने लिहून ठेवलं ते मी अधूनमधून तुमच्याकडे मी सादर करीत असतो। तिचं विविध प्रकारे लेखन होतं, हस्तलिखित होते।
परंतु काय, माझं दुर्दैव, तुमचंही दुर्दैव, जगाचं दुर्दैव असं म्हटलं तरी चालेल. कारण एक अनमोल ठेवा या मेडिकलच्या शास्त्राच्यामुळे गमावला गेलेला आहे. जे जीवदान देणारे आपण म्हणतो, देवतुल्य म्हणतो, तीच माणसं मारणारी आहे. कोरोनामध्ये आपण बघितलं, इतरत्र आता नेहमी व्हॉट्सअपवर येतात आहे मेडिकलच्या बाबतीत. त्या योगाला माझी पत्नी बळी पडलेली आहे आणि ती जगतव्यापी मार्गदर्शन करणारी पासून आपण वंचित झालेलो आहे. असो, कर्मगती ही प्रत्येकाला लागू असते, कर्मगतीचे भोग भोगावेच लागत असतात. असो, मी वाट बघत आहे. आजच्या काळाचा विषय हा राजकारणाचा आहे. महाराष्ट्रातील राजकारणाविषयी आपण बोलणार आहोत. महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपरिषद यांचे निवडणूक आता सुरू झालेली आहे. वारे वाहू लागलेले आहे, फॉर्म भरू लागलेले आहे. फॉर्माचे जे उमेदवारी मागे घेण्याची वेळ अजून आहे आणि मतदान 2 तारखेला आहे. निवडणुकीचे निकाल 3 तारखेला आहे. आपल्याला आठवत असेल, आपण अजूनही यूट्यूबच्या चॅनलवर महाराष्ट्राचं राजकारण म्हणून मी भविष्य दिलेलं होतं. 100% माझं भविष्य खरं ठरलं होतं. आजही आपण पाहू शकतात. भारत पाक व्याप्त यांचं भविष्य माझं 100%, जे तरुण भारत चॅनलने माझी मुलाखत घेतली होती तेही आपण बघू शकता. राम मंदिर कधी बांधलं जाणार आहे याच्याविषयी मी भाष्य केलं, तेही आपण बघू शकतात. केंद्रीय दिल्लीच लोकसभेचं भविष्य मी वर्तवलं होतं. परंतु वर्तमान भविष्य वर्तवणं हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे बरोबर आहे, परंतु याच्यावरही राजकारणाने उड्या मारलेल्या आहेत. काही लाडकी बहीण योजना, काही प्रलोभनं, काही गुंडगिरी, काही भ्रष्टाचार, काही खोटी आश्वासनं देणं, मतांतरित भ्रमित मतदारांचं करणं, मतदार याद्या खऱ्या खोट्या, त्यातील प्रकार वेगवेगळे. माझं स्वतःचंच आज जर म्हटलं गेलं तर मी आता 2 दिवस झाले चौकशी करून राहिलो की माझं मतदान हे कुठल्या याच्यात आहे ते सापडूनच नाही राहिलेलं आहे. माझ्या विक्रम नावाच्या मुलाचं आहे, त्याच्या पत्नीचं आहे, त्याच्या मुलाचं पण आहे. मोठा मुलगा अलंकार आहे, त्याचं पण आहे, त्याच्या मुलीचं पण आहे, मुलाचं पण आहे, पत्नीचं पण आहे, स्वतःचं आहे, माझंच सापडत नाही. काय घोळ आहे कोणास ठाऊक. या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्वतः घरात येऊन, घरोघर येऊन याद्या करायला काय हरकत आहे. एसीमध्ये बसतात आणि तिथून याद्या करतात आणि लोकशाहीचा अवडंबर लावतात, जनतेचे पैसे नाश करतात. किती भोंगळ कारभार झाला आहे. प्रत्यक्ष नोंदणी घरात जाऊन करणं काय कठीण आहे. सरकारचं लक्ष नाही, निवडणूक अधिकाऱ्याचं लक्ष नाही, जनता पुढाऱ्यांचं लक्ष नाही, कोणाचंही लक्ष नाही. वाऱ्यावर भरटकटले सारखे झाले आहे. कोणाला गरजच नाही आहे. उमेदवारांना सुद्धा गरज राहिली नाही आहे. मी 2-3 उमेदवारांना सांगितलं, कोणी माझ्याजवळ आज पावतो, मला कोणी सांगितलं नाही की तुमचं अमुक वार्डात नाव आहे. बिनफिकीर चालली आहे लोकशाही, सैरावरा चालली आहे. लोकशाही आता विधवा झाली की काय असं वाटायला लागलेलं आहे. असं तो आपला विषय नाही, पण सांगण्याचा उद्देश याच्या अनुषंगाने आला म्हणून सांगितला. तर ह्या डायरेक्ट नगराध्यक्षाची निवड, प्रेसिडेंटची निवड होणार आहे असा कायदा झालेला आहे. आता प्रत्येकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराचं माझ्याजवळ नावसुद्धा नाही, जन्मतारीख नाही, जन्मवेळ नाही, काहीही नाही. तो कोणत्या जातीचा, कोणत्या पातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या अनुयायाचा, कोणत्या पक्षाचा आहे, का निरपक्ष आहे, का अजून काही तिसरं आहे, मला काहीही माहिती नाही. महाराष्ट्राचं ज्यावेळेला मी विधानसभेचं निवडणुकीचं केलं त्यावेळेला मला माहितीही नव्हतं. मी गुवाहाटी, उज्जैनला होतो त्यावेळेला. मला त्यावेळेला अनेकांचे फोन आले, मोबाईल आले, दादा, बाबा सांगा आम्हाला. आणि ते 100% खरं ठरलेलं. आपण चॅनल अजूनही उघडून पाहू शकतात, बोरकर गुरुजी यूट्यूब. 2025चं भारत पाकिस्तान युद्ध, 3रं महायुद्ध होईल, पाकिस्तान पाक व्यक्त काश्मीर होईल. अनेकांना, सगळेजण माझ्या विरुद्ध होतं, मी एकटा होतो.
त्या मुलाखतीत मी त्यावेळेला म्हटलं होतं हे दिवाळीचे फटाके पण नाही आहे, 25 तारखेला अगदी यांची हवा उडून जाईल, तिसरं महायुद्ध होणारच नाही, पाक व्याप्त काश्मीर घेतलाच जाणार नाही. आणि ते सत्य झालं. राम मंदिर अमुक तारखेला होईल त्याच तारखेलाच झालं. अनेक भविष्य आहे, 1.5 लाखाच्या वर माझे भविष्य वर्तवलेलं आहे, त्याचे लेख माझ्याजवळ आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याचं मार्गदर्शन मी विनामूल्य करत असतो वर्तमानपत्रातून. मी 20 ते 25 वर्ष सारडांचं वर्तमान जळगाव आवृत्ती, त्यावेळेला सुभाष सोनवणे आणि आलोने आहे यांच्यामार्फत मी दर हप्त्याला पूर्ण पेज देत होतो. आता ते काही कारणास्तव बंद झालेलं आहे. मी विनंती करतो आहे, इतर वर्तमानपत्राला मी आव्हान केलेलं आहे, कोणाला माझी सेवा हवी असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा, मी ती द्यायला तयार आहे. पुण्याचं काम करा, जनतेचं काम करा, जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करा, सरकार करत नाही आहे. नगरसेवक आता दिसतील आपल्याला गल्लोगल्ली, राम राम श्याम श्याम. मी त्यांना म्हणेल तुम्ही काहीही काम करू नका, आमच्या वार्डात निदान भेटीला तरी येत जा. आपले पूर्वज सुद्धा श्राद्धाच्या पक्षाच्या निमित्ताने पृथ्वीवर आपल्याला भेटायला येतात, स्वर्गीय झालेले. देवसुद्धा, रामसुद्धा श्रीरामनवमीच्या दिवशी येतो, दत्त जयंती दिवशी दत्त येतात, वारकरीच्या एकादशीच्या दिवशी विठोबा रुक्माई येतात. आणि हे जिवंत असलेले नेते मंडळी एकदा 5 वर्षातून दाखले की 5 वर्ष झाले. वास्तव हे सेवक आहे आपले, आणि पुन्हा माननीय मंत्री साहेब, आमदार साहेब, नगरसेवक साहेब, प्रेसिडेंट साहेब निदान आठवड्यातून महिन्यातून भेटीला यावं अशी अपेक्षा आहे. वय 78 आहे. जुनं बोलणं आमचं कणखर असते पण खरं असते. आजचं आपण राजकीय भविष्य घेणार आहोत ते याच्यासाठी की जे महाराष्ट्रात नगराध्यक्ष निवडून येणार आहे, फक्त नगराध्यक्षाचं भविष्य मी आज सांगणार आहे. माझ्याजवळ त्यांचं नाव नाही, जन्मकुंडली नाही, जात पात धर्म कोणत्या पक्षाचे उभे राहणार हे पण माझ्याजवळ नाही. परंतु वाचक समुदायाने आणि ज्योतिषप्रेमिकांनी याचं अध्ययन करायचं आहे, संशोधन करायचं आहे, कितपत खरं ठरते आहे या बाबतीत आपण बघणार आहोत. आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ती माझी गुरुवारी आहे, म्हणून गुरुवारी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया. आता मेष राशीच्या ज्या व्यक्ती असतील, प्रेसिडेंटला उभं राहणाऱ्या, नगराध्यक्षाला उभे राहणाऱ्या, मग ते महापौर असो, मोठे असो, काय असो, लहान मोठे असो, मला त्याची कल्पना नाही, पण जे असतील तर मेष राशीच्या या लोकांना हे निवडून येणार आहे की नाही आपण हे बघणार आहोत. तर मेष राशीच्या यांना काही कायद्याच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातलेच काही भेदी लोक तुमच्या विरुद्ध काम करणार आहेत आणि ही निवडणूक आपलं यशाच्या जवळ जा, यश मिळेल की नाही एक संभावना आहे. कारण यामध्ये आपण जर ह्या बघितलं तर हे बघित असताना आपल्याला ज्या वेळेला मतदान होणार आहे त्यावेळेचा योग थोडे सामान्य आहे, म्हणून आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तरी पण यशाच्या जवळ जाण्याची संभावना आहे. यश इथे दाखवलं जात नाही आहे, पण प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नये असं आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या काही प्रेसिडेंट पदासाठी उभ्या राहणार असतील त्यांच्यासाठी त्यांनी मेहनत कमी पडू देऊ नका. यश बरोबर आहे, मेहनत जर कमी पडले तर तुमचे मार्क कमी होतील, मतदान कमी होईल. एखाद्या वेळेस फेरमताची मोजणी झाली तर तुमचा पत्ता कापला जाईल. म्हणून ते मत कमी पडू नको म्हणून भरपूर मेहनत घ्या. यश तुमच्या पाठीशी आहे, यशाची खात्री मेहनत असल्यावर आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती, वृषभ राशीच्या व्यक्तींना कायद्याचा पाठबळ सुद्धा मिळणार आहे. कायद्याचा पाठबळ मिळत असताना थोरा मोठाचे आशीर्वाद पण यांना लाभणार आहे. आणि मेष राशीच्या व्यक्तींना थोरा मोठ्याच्या आशीर्वादाची कमतरता लाभणार आहे, खास करून घरातील.
म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी तुम्ही प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तुम्ही प्रचाराला जाल तर आई वडिलांचे नमस्कार करून बाहेर जा. देवाचा नमस्कार केला नाही तरी चालेल. कुठे मंदिरामध्ये नारळ प्रचाराचं नाही फोडलं तरी चालेल. आई वडिलांचे नमस्कार करा, त्यांना स्वागत करा, त्यांना पेढा भरवा, गोड घास भरवा. मेष राशी व्यक्ती आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी सुद्धा. वृषभ राशीला यश मिळण्याची संभावना आहे, मात्र मेहनत घेतलीच पाहिजे हे लक्षात घ्या. वाऱ्यावरची वरात करू नका, कोणावर भरोसा ठेवू नका. पैशाचे व्यवहार, आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा. कायद्याचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आपण मिथुन राशी, 3 नंबरची राशी ज्याला मिथुन राशी म्हटली जाते, त्या बाबतीत आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पैशाचा खर्च अधिक करावा लागणार आहे आपल्याला. पैशाची तिजोरी मोकळी करा, पैशाचे हे करा. पद्धतशीर पैसा जेवढा कायद्यानुसार खर्च करावा लागत असेल, प्रचाराच्या सामुग्रीसाठी, सभा मंडप, वैयक्तिक बाबी, भेटणे घेटणे याच्यासाठी, वाहन खर्च वगैरेसाठी करा. अधिक खर्च करा आणि ऐपत असेल तरच उभे राहा, नाही तर उभे राहू नका. कारण धन अधिक लागणार आहे, परिपूर्ण लागणार आहे. यशाची खात्री आहे. वडिलांचे आशीर्वाद मिळतील तरच तुम्ही यशस्वी व्हाल, नाही तर नाही होणार. कारण इथे दशमस्थान, आशीर्वाद त्यांच्याजवळ तुम्हाला जावं लागणार आहे. वडील तुमच्या प्रचाराला नाही येणार आहे. पहा कसं गणित असते. आशीर्वादाशिवाय यश नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मी हे सांगितलं आहे. कर्क राशी आपण बघत आहोत तर सर्वसामान्य आहे. यश मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, पण आशा तुम्हाला राहील. थोरा मोठ्यांचे पाठिंबा तुम्हाला राहतील. परंतु मन कमकुवत करू नका, मन चंचल करू नका, मन तुम्ही भावनाशील अधिक होऊ नका, व्यावहारिक अधिक व्हा. आणि आई वडिलांचे नमस्कार, श्राद्ध वगैरे निधन झालेल्या व्यक्ती आपल्या पूर्वज असतील, केलं असेल तर पाठिंबा मिळेल. मी नेहमी सांगतो की पूर्वज जे असतील त्यांच्या जे आशीर्वाद आहे, पित्तरपाटा श्राद्ध दिवसाचे असतात ते, किंवा वार्षिक किंवा नित्यनियमाने केलं पाहिजे. आणि हे जे करणार नाहीत त्यांना ते भोग मग प्राप्त होतात अचानक वेळी किंवा महत्त्वाच्या वेळेला. म्हणून हे करणं भाग आहे. असं आता आपण सिंहराशी आहे. सिंहराशीच्या या व्यक्तींनी आशा न केलेली बरी, असं मला खेदाने म्हणावं लागतं किंवा दुःखद अंतःकरणाने म्हणावं लागत आहे. कारण ग्रहयोगाचा पाठिंबा तुम्हाला नाही आहे दादा. 7.5 पुन्हा तुम्हाला ढय्या 7.5 आहे. 7.5 ही अष्टमात बसलेली आहे. काय करणार? ग्रहयोगाच आहे. मी काही करणार नाही, तुम्हाला विजय मिळवून देणार नाही, तुमचा पराजय करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. तरी पण तुम्हाला इच्छा असेल तर निवडणुकीचा फॉर्म भरायचा, निवडणूक लढवायची. कारण तुम्ही लढवेही आहात. प्रामाणिकपणा तुमच्यात आहे, सत्यवादी आपण आहात, सत्याने चालणार आहात. पण मी सिंहराशीच्या व्यक्तीला एवढंही सांगतो की जे सत्य असेल तेच चला. कोणी तुम्हाला कोणाविषयी काही सांगितलं असेल तर तो गैरसमज मनातून काढून घ्या, नाहीतर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने तो वजाबाकीत जाईल. कारण तुम्ही श्रेष्ठत्व आहात आणि श्रेष्ठत्वाने श्रेष्ठत्वाचा तुमच्याहून जे आहे त्यांचा मान केला पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्हाला पदक मिळेल, गोल्ड मेडल मिळेल, पण पुढचं जीवन आयुष्य कसं राहील हे प्रश्नांकित राहील, एवढं नक्की. 78 वर्ष वय आहे, अनुभव दांडगा आहे मला. असं असत असताना या ठिकाणी आता आपण कन्या राशी पाहतो आहोत. कन्या राशी ही फर्मात येणारी राशी आहे. विजयाची खात्री देणारे ग्रहयोग या राशीला लाभणार आहे आणि लाभलेले आहेत. यश मिळवणारे ग्रहयोग संकेत देत आहे, परंतु ग्रहांना तुमचा पाठिंबा हवा. प्रयत्नाचा, कष्टाचा, आर्थिकतेचा, मनाचा, भावनेचा, प्रचाराचा सगळा. ग्रहयोगाचा आशीर्वाद आहे, ग्रहयोगाचा पाठिंबा आहे, सगळं काही आहे. यश आहे, पत्नीचा पाठिंबा पण तुम्हाला मिळणार आहे. लाभाचा, भाग्याचा पाठिंबा पण तुमच्या ग्रहयोगामध्ये आहे. मग याचा लाभ तुम्ही का नाही उठवत? मग प्रचार पद्धतशीर करा, आईवडिलांचे नमस्कार करा, आयुष्यभर करा.
त्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, नाही तर होणारच नाही. मी अनेकांना सांगतो, सासू सासरे असो, आईवडील असो, इच्छा अपूर्ण राहिल्या तर तुमच्या पण इच्छा अपूर्ण राहतील. काठावर जाल, गंगेवर जाल, गंगात डुबकी मारण्याचं भाग्य मिळणार नाही. कारण या ठिकाणी जर या बघायला गेले तर या ठिकाणी जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व तुमच्या पाठीशी उभे आहे. ते तुमच्या पाठीशी उभे असताना तुम्हाला काय दिसत नाही? पुढचं दिसतंय, मागे का नाही पाहत तुम्ही? मागे सुद्धा वळून पाहायला पाहिजे, नाही तर तुमचं वाहन बरोबर जाणार नाही, यश मिळणार नाही. वाडवडिलांचे आशीर्वाद घेऊन पुढे चला, यशाची खात्री कुंडलीमध्ये कन्या राशीला देत आहेत. आपण याच्या पुढची राशी घेऊया, तुला राशी. तुला राशीचं भवितव्य काय आहे हे आपण बघणार आहोत. राजकीय भविष्य, इतरत्र मुळीच नाही. तर तुला राशीने अगदी बिनधास्त उभं राहायला हरकत नाही. परंतु घरचेच जे काही मंडळी आहेत ते घरातूनच तुम्हाला विरोध करण्याची शक्यता आहे. कायद्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. फेरमोथणी झाली तर तेव्हा ती पुन्हा शक्यता आहे. पण दैवाने, नशिबाने, पितृ आशीर्वादाने, मातृ आशीर्वादाने तुम्ही मात्र यश मिळवणार आहात एवढं नक्की आहे. तुला राशीला सांगतो मी. असं हे असत असताना मात्र या ठिकाणी मातृपितृ स्थान मात्र जे आहे ते आशीर्वाद आता पावतर आपण काही थोडीशी हौस मौजेमध्ये आई वडिलांना नाराज केलेला आहे. एकटे तुम्ही तीर्थयात्रेला निघून गेलेले आहात, हौस मौज तिकडे केलेले आहे, आई वडील घरी राहिलेले आहेत, श्राद्ध काही थांबलेले आहेत, नवस काही अपूर्ण आहेत. असं या कुंडलीच्या माध्यमातून जे परीक्षणात निघते तेच मी सांगतो. त्याच्यानंतर वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशी या कुंडलीमध्ये बिनधास्त फार्म भरा. फार्म भरा, फार्म काढू नका. यशाची गॅरंटी कुंडली तुम्हाला ग्रहयोग देत आहेत. भाग्यवान आहात. वाडवडिलांची साथ तुम्हाला मिळणार आहे. परंतु तुमच्या पिढीची साथ तुम्हाला मिळेल की नाही हे शंका आहे, प्रश्नचिन्ह. त्यांची चिंता तुम्ही काळजी करू नका, काही करू नका. विरोधात गेले, विरोधात उभे राहिले तरी चालतील. तुमच्या विरोधात तुमचे भाऊ उभे राहिले तरी चालतील, तुमचा मुलगा उभा राहिला चालतील, तुमचा नातू उभा राहिला चालतील, तुमची सुनबाई उभी राहिलेली चालतील, तरी विजय मात्र तुम्हालाच मिळणार आहे एवढी कुंडली खात्री देत आहे, मी नाही. भाग्यवान होण्याचे योग या कुंडलीमध्ये आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळणार आहे. सरकार तुमच्या पाठीशी, कायदा तुमच्या पाठीशी आहे. यशाची कुंडली आहे. भाग्ययोग उत्तम आहे. वाडवडिलांचे आशीर्वाद घ्या, पूर्वजांचे आशीर्वाद घ्या. श्राद्ध तुम्ही करतातच आहात. श्राद्धविधी मात्र आता पावतर केले नसेल तर श्राद्धविधी परिपूर्ण करा आणि दमदारपणे उभे राहा. कारण ग्रहांचा पाठिंबा तुमच्यापाशी आहे. कोण काय तुमचे वाकडे करी, असू द्यावे त्यांना घरी. तुम्ही विजयी पतिका खांद्यावरती घेऊन चला पुढे. अशी ही वृश्चिक राशी असत असताना आपण पुढची राशी धनुराशी घेणार आहोत. धनुराशीना तर मी असं सांगेल की तुम्ही या सार्वजनिक कार्यापासून अलिप्त राहिलेले बरं. कारण 7.5 आहे तुम्हाला. 7.5 अशा ठिकाणी आहे की ते केंद्रात आहे. म्हणजे एखाद्या सर्कशीमध्ये आजूबाजूला 100 खांब असतात. मधला खांब जो असतो तो महत्त्वाचा असतो. आजूबाजूचे 2, 4, 5 पडले तरी काही बिघडत नाही. परंतु हा मधल्याच खांबामध्ये तुम्हाला कायद्याची अडचण येणारा, फेर तपासणीमध्ये विपरीत निकाल लागण्याची संभावना आहे. तुमचे म्हणजे घरचे ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील की नाही हे एक शंका आहे. तीर्थयात्रा करता तुमच्या केलेल्या असतील आणि आईवडील तुमच्या सोबत नसेल तर ते काहीही कामास येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेखा बोरकर गुरुजींची वाणी आहे. अशा योगाची हे असत असताना घरके भेदी लंका डाहे म्हटलं जाते ते तुमच्या धनुराशीच्या बाबतीत या 2 महिन्याच्या बाबतीत होणार आहे. पुढचं भवितव्य वेगळं लागेल, त्याच्याबद्दल नाही. हे फक्त या नगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं भविष्य आहे, हे लक्षात घ्या, कायमस्वरूपीचं नाही. मकर राशी. मकर राशीचं आपण बघणार आहोत की मकर राशीचं काय आहे. मकर राशीला सामान्य यश मिळेल की नाही मिळेल प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. असंच असताना मात्र आर्थिक कारणामध्ये मात्र तुम्हाला सरकारी कारणासाठी पैसे खर्च करावे लागणार आहे.
चुकीचे व्यवहार निवडणुकीच्या मध्ये अर्थकारणाचे करू नका, सावध राहा, कायद्याप्रमाणे निवडणूक लढवा. या ठिकाणी पत्नी तुमचा विवाह झाला असेल तर पत्नीची साथ परिपूर्ण मिळेल आणि पत्नीची साथ मिळेल तर विजय पण मिळवाल. अविवाहित असाल तर मग काही प्रश्न नाही आणि प्रेमविवाह झालेला असेल तर मात्र या ठिकाणी फसवले जाण्याचे योग पण आहे. कारण जी काही प्रेमयोगाची प्रेयसी आहे ती तुमच्या विरोधात कार्य करण्याची संभावना ग्रहयोग देत आहे, सूचना देत आहे, मी नाही. असं असताना यश मिळेल की नाही मिळेल असं आहे. परंतु कर्क राशीची मकर राशीची स्त्री असेल निवडणुकीला उभी तर मात्र ती विजयी होईल. पहा कसं आहे, पुरुषाला नकार स्त्रीला होकार. ग्रहयोग आहे. जाणकार ज्योतिषाची आवश्यकता इथेच असावी लागते. आता घेणार आहे कुंभ राशी. कुंभ राशी या ठिकाणी आपण पाहायला गेले तर यश मिळवणारे योग आहे, पण आजारी पडाल तुम्ही. प्रचार करता करता दमछाक होईल तुमची, आजारपण येईल, दवाखान्यात जावं लागेल, इंजेक्शन घेऊन पुन्हा प्रचाराला करावं लागेल, पैसे अधिक खर्च करावे लागतील, तिजोरी उघडी ठेवावी लागेल. धाडसी आहे, एक आहे, यश मिळण्याचे योग पण आहे कुंभ राशीला. वाडवडिलांचा आशीर्वाद पण प्राप्त होणार आहे, पण तो तुम्हाला आयता मिळणार नाही, घ्यावा लागणार आहे. आता आई वडिलांविषयी किंवा सुनबाई उभी असेल, स्त्री उभी असेल, सासू सासऱ्याविषयी काय मत आहे, काय नाही आहे, किती सेवा आहे, चाकरी आहे, स्वर्गीय झालेले असतील त्याच्याविषयी, श्राद्धाविषयी, त्यांच्या क्रियाकर्मांतराविषयी कसे आपण जागृत होत आहात. कुंभ राशी बद्दल बोलतो, इतर राशीबद्दल नाही. कर्तृत्वान राशी, कर्तृत्व करा, यश मिळण्याचे योग आहे. पण इथे जर कर्तृत्व कमी पडलं तर मात्र प्रश्नांकित चिन्ह उभं राहणार आहे. बेधडक लढो. मीन राशी शेवटची राशी. मीन राशीला 7.5 आहे, मोठी 7.5 आहे. गाफील आहात तुम्ही. वाहन चाललं आहे पण वाहनामध्ये पेट्रोल संपत आला याच्याकडे लक्ष नाही तुमचं. पेट्रोल संपत आला याचा अर्थ कर्म संपत आलाय तुमचं केलेलं. कर्माचं पेट्रोल टाका वाहनाच्या गाडीत आणि यश मिळवा असं मी सांगेल. यश मिळवणारे योग आहे. ग्रहांचा पाठिंबा, ग्रह आपल्या दाराशी आलेले आहे आणि आपण दार बंद कराल का घरापासून दूर जाल. या ठिकाणी मातापिता जर बघितलं तर या ठिकाणी मातापितांचे आशीर्वाद आपल्याकडे झुकणारे आहे, पण ते मिळणार नाही, ते मिळवावे लागतील. आपलं कर्तव्य असेल तर मातापित्यापासून दूर जाल, सासू सासऱ्यापासून दूर जा, आजोबा आजीपासून दूर जा, पंजोबा पणजीपासून दूर जा, ज्येष्ठांपासून दूर जाल तर तुम्ही यशापासूनही दूर जाल. नाही तर यश हे हमखास आहे. यशाची कुंडली ही आहे. कायद्याचा पाठिंबा सुद्धा मिळणार आहे, भाग्याचा पाठिंबा मिळणार आहे, सर्व ग्रहांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. 7.5 सुद्धा विजय मिळण्याचे योग या कुंडलीत आहे. मीन राशी, स्त्री असो का पुरुष असो, निवडणूक जिंकाल अशी एक कुंडली खात्री देत आहे. आम्ही तुमचा पराजय करणार नाही, आम्ही तुमचा विजय करणार नाही, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे नाही असं नाही. सर्वांनाच आम्ही पाठिंबा देतो, आशीर्वाद देतो. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. आम्ही निरपेक्ष रीतीने ज्योतिषाचार्य म्हणून ही परीक्षेचं आम्ही परीक्षण करत असतो. माझा एखादा मुलगा उभा राहिला म्हणून मी त्याची पत्रिका पाहिली म्हणून मी म्हटलं तो विजयी होईल, तर विजयी नाही होणार. ग्रहांचं काय म्हणते हे बघायला हवं. असं असताना या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं मीन राशीच्या कुंडलीत तर यशाची संभावना अधिकाधिक आहे. आता हे 12 राशींचं आपण बघितलेलं आहोत. या 12 राशींचं बघितलं असत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की हे फक्त प्रेसिडेंटच्या उमेदवारासाठी आहे, बाकी नाही. माझं राजकीय भविष्य, महाराष्ट्राचं राजकारणाबद्दल तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. तरुण भारतने मुलाखत घेतली होती भारत पाकिस्तान युद्धाची, ती बघू शकता आपण. महाराष्ट्राचे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं राजकीय भविष्य आपण बघू शकतात.
केंद्रीय सत्तेचं बघू शकतात, राम मंदिर कधी बांधलं आहे त्याचं आपण बघू शकतात. 1.5 लाखाच्या वर माझे लेख विविध याच्यातून आहेत. तंत्रमंत्र शेवाळेंचं, ग्रहांकित शेवाळे पुण्यांचं, दिशावर व्यापार अजय मिश्रांचं, यांच्या दिवाळी अंगणी देशदूतचं अलोणे साहेब जे जळगावचे संपादक आहेत त्या दिवाळी अंकात त्यांच्यात पण प्रसिद्ध झालेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो की दिवाळी अंकात जे लेख प्रसिद्ध होतात ते मान्यवरांचे होतात, सर्वसाधारण लोकांचे ते अंक कोणी घेत नाही. 25 वर्ष मी वाचक समस्याचं विनामूल्य काम केलेलं आहे. अनेक ग्रंथसामुग्री मी विनामूल्य वाटलेली आहे. समाजकार्य माझ्याकडे आहे. मला पण म्हणतात उभं राहा, पण मला उभं राहायचं नाही आहे. त्या राजकारणात मला कधी पडायचं नाही आहे. ते विजय होईल नाही होईल तो वेगळा प्रश्न आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सेवा मला करायची आहे. सेवे न करता मला तिच्याच अग्नीच्या वेळेला स्वाह होण्याची इच्छा होती, परंतु तिचा अंतिम शब्द होता की माझं कार्य चालू ठेवा. तेव्हा मान्यवर व्यक्ती होत्या. देशदूतचे अलोणे साहेब ज्या वेळेला होते, अजय मिश्राजी ज्या वेळेला पुण्याचे दिशावर व्यापारचे संपादक मालक होते, त्यावेळेला ते म्हणे यांचे लेख तुम्ही लिहिले आहेत का माझ्याजवळ बसून राहता आहात का? शेवटच्या अंतिम मृत्यूशय्येवर असणारी ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. सामाजिक कार्य किती जण करतात, किती नाही, किती खरे पुढारी आहे, कधी किती आहे, त्याच्या मानाने मी स्वतः मानतो माझी पत्नी कितीतरी मोठी आहे. आणि अजूनही तिचं लेखन माझ्या दृष्टिक्षेपात आलं की मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ती अजूनही स्वर्गीय झाल्यावरही तिचं सेवाकार्य सुरू आहे. माझ्या जीवनचरित्राविषयी आपल्याला बघायचं असेल तर संपादक देशदूतचे जळगावचे अलोणे साहेब यांना विचारू आपण शकतात. रावेरमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यात कोणालाही माझ्या चारित्र्याविषयी तुम्ही विचारू शकतात, माझ्या संसाराविषयी विचारू शकतात. अजय मिश्रांना सुद्धा तुम्ही विचारू शकतात. अनिल बाफनाजी जळगावचे आहे, होलसेल व्यापारी आहे सोन्या चांदीचे. एक सज्जन, अति प्रामाणिक, व्यवसायात सुद्धा मनाने सुद्धा तनाने सुद्धा असणारे अनिल बाफनाजी. त्यांनी मला संकटात सुद्धा मदत केलेली आहे. त्यांचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे. PSI नागरे साहेब, आता नुकतीच आमची भेट झालेली आहे. 2-1 वर्ष झाले, 3 वर्ष होतील. पुष्कळचे PSI अधिकारी, पोलीस अधिकारी, मंत्रीगण, आमदार सुद्धा आहेत. सगळ्यांनी माझं चारित्र्य पाहिलेलं आहे, आपण तपासून बघतात. प्रामाणिकतेचं ढोंग मी करत नाही, सोंग मी करत नाही. पापी नजरेनं मी कोणाकडे पाहत नाही, सगळी मामुली आहे. पत्नीविषयी माझं वासनामय प्रेम नव्हतं, शुद्ध प्रेम होतं. आम्ही असो, आपणा सर्वांना, सर्व उमेदवारांना आणि इतरत्र जे काही ज्ञात असतील अज्ञात असेल, माझे व्हिडिओ पाहत असेल, त्या सर्वांना माझा शुभ आशीर्वाद तर आहेच, पण स्वर्गातून सुद्धा स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर ते अधिकाधिक लोकांना शेअर करा. पुण्याचा लाभ घ्या. प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा असेल तर भेट घ्या. थोड्या दिवसाचा पाहुणा आहे मी. 78 वय आहे, हे पण लक्षात घ्या. कुठलाही रोग नाही. अजून डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही, दाताचं झालं नाही, परंतु या दाही दवटाचं ऑपरेशन झालेलं आहे. लिहून कामं करून इथले पॉईंट आहे ते घासले गेले होते, ते पॉईंट काढून टाकले. डायरेक्ट कनेक्शन जोडलेलं आहे म्हणून चालू आहे, नाही तर थांबून गेले होते. मला कुठलाही रोग नाही, साखर नाही, 1 टाईम जेवण आहे, साधे कपडे आहे, शाकाहारी पूर्ण आहे. जसं कर्म आहे, माझ्या मुलांना पण हे सांगितलं आहे. त्यांच्या कर्मानुसार ते आशीर्वाद मी त्यांना देणार आहे. मी स्वतः होऊन आशीर्वाद त्यांना कधीच देणार नाही. तुमच्या कर्म जसं गती असेल तसा तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल.
120 पटीने पुण्याची कमाई किंवा 120 पटीने कर्मभोगाची दोष हा लागत असतो आईवडिलांचा सासू सासऱ्यांविषयीचा. ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे, गरुड पुराणात सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे. गणपतीने सुद्धा सांगितलं आहे की आईवडिलांचं पूजन करा, आईवडिलांचं प्रदक्षिणा. किती लोकांनी प्रदक्षिणा घातली आजवरलं? दसऱ्याच्या दिवशी तुम्ही लोकांकडे प्रथम नमस्काराला जाता, नंतर शेवटी घरी येऊन आईवडिलांना नमस्कार करता. किती उलट आहे. कसं तुम्हाला भाग्य मिळेल? नाही मिळणार. घरी आईवडील आणि तुम्ही फिरायला जातात, तीर्थयात्रेला जातात, मी ॲक्सिडेंट होतो, मृत्यू होतो, हे त्याच्याच प्रकार आहे. माझी संस्कृती होती आमच्या घराण्याची. आजही मी सांगतो, मी सुनबाईला सांगतो मी बाहेर जातो आहे, मुलाला सांगतो बाहेर जातो आहे, नातवाला सांगतो बाहेर जातो आहे. ते विचारता न विचारता त्यांची गोष्ट वेगळी त्यांच्याजवळ. कारण मी आहे, मी आशीर्वाद द्यायचा अधिकार मला जरी असला तो कर्मगतीनेच मिळणार आहे. असो, आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी याच्यानंतरचा व्हिडिओ मी जे उमेदवार उभे राहणार आहेत नगरपालिकेत त्यांच्याविषयी मी टाकणार आहे. आजचा व्हिडिओ हा नगराध्यक्षापुरताच मर्यादित आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.